असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। कामगार शेतकरी आणि मध्यम वर्गाचं राज्य आणण्याचं त्या ठिकाणी आपल्या कॉम्रेडनी कार्यकर्त्यांनी जनतेने शपथ घेतली आणि आज जवळजवळ 55 वर्ष उजाडतात त्या शक्तीच्या आसपास सुद्धा आपण पोचलेले नाही आहे। म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। परवाची लोकसभेची निवडणूक झाली, मी सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। 1 रुपया सुद्धा न मागता शहरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं। क्रांतिकारकपणा त्यांनी आपल्या पुढे दाखवून दिलं। इतकंच नाही, अनेक काँग्रेसवाले माझ्याकडे आले, लाखो रुपये घेऊन आले। त्यांना मी सांगितलं, लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही। कोणाचाही 1 रुपया न घेता कार्यकर्त्यांनी जे स्वाभिमान दाखवलं, लाल झेंड्याला तुम्ही खरी सलामी दिली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये। आता आपल्या पुढे दुसरं आव्हान येणार आहे। मी परवा मुंबईला गेलो, काही IAS अधिकाऱ्यांनी मला सांगितलं 22 ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे। आपल्याला इंडिया आघाडी जागा सोडेल या भ्रमावर राहू नका। आतापासून त्यांचे कट चालू आहे। आपल्या ताकदीवर तुम्हाला विधानसभेमध्ये आपल्या माणसाला पाठवावं लागणार आणि विधानसभेमध्ये सीटूचा झेंडा सोलापुरात फडकल्याशिवाय राहणार नाही। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।